मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती। मित्रांनो, या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11चे मराठीतून प्रेडिक्शन करत असतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला। तर मित्रांनो, राहुल द्रविडला हटवले। आता राहुल द्रविड हटवणार गौतम गंभीरला। मित्रांनो, गौतम गंभीरला भारताच्या कोचपदी नियुक्ती केली आहे। 2024 वर्ल्ड कपपर्यंत राहुल द्रविडचा कार्यकाल होता, परंतु आता राहुल द्रविड भारताचा कोच राहिला नाही, तर गौतम गंभीर भारताचा नवीन कोच झाला आहे। तर राहुल द्रविडच्या जागी गौतम गंभीर कोच बनला आहे इंडियाचा। राहुल द्रविडच्या कोचमध्ये भारताने 2024मध्ये आता T20 वर्ल्ड कप जिंकला। 2023मध्ये भारताच्या टीमने फायनलपर्यंत मजल मारली होती, परंतु फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून त्याचा पराभव झाला। नंतर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारत फायनलला पोहोचले होते, तिथेही ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला। यावर्षी आपण आशिया कप जिंकलेला आहे, तर एवढे द्रविड कोच असताना भारतीय टीमने मजल मारली, तर आता गौतम गंभीर कोच बनला आहे। तर राहुल द्रविड गौतम गंभीरच्या जागेला जाणार। आता गौतम गंभीर इंडियाचा कोच बनला, तर गौतम गंभीरले KKRच्या कोचपदी मेंटरपदी होता गौतम गंभीर, तेथून त्याने रिसाईन केले आहे, तो तिथून रिटायरमेंट झाला आहे। तर द्रविडला काल चान्स भेटला होता। द्रविडला शाहरुख खानने प्रस्ताव पाठवला होता कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर आणि कोच बनण्याचा, तर द्रविडने आणखीन काही त्याच्यावर उत्तर दिले नाही। तर गौतम गंभीरने आता द्रविडची जागा घेतली। थोडक्यात गौतम गंभीरने राहुल द्रविडला हटवले। आता राहुल द्रविड KKRचा कोच मेंटर बनून गौतम गंभीरला हटवू शकतो। मित्रांनो, आपल्याला काय वाटते, राहुल द्रविड KKRचा मेंटर कोच बनेल का? आपल्याला काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र।